माझ्यासमोर आहेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचे वस्ताद, ज्यांनी त्यांना घडवलं ते पैलवान वस्ताद संभाजी आंग्रे. मामा, तुम्हाला एक प्रश्न आहे. आत्ता पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला, तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? फार फार अभिनंदन वाटतो. तो महाराष्ट्र केसरी झाला इतक्या वर्षाचा, म्हणजे आम्ही कुस्तीसाठी थांबलो होतो महाराष्ट्र केसरीसाठी. त्याचं फळ आम्हाला मिळालं. कारण पहिलं अमृतामोळचे गदा मिळाली होती, पण हे अशाच वादात ती गदा आमची कॅन्सल केली त्यावेळेस. त्याच्यानंतर राजू मोळ महाराष्ट्र केसरीला नागपूरला आला होता, त्यावेळेस पण असाच गोंधळ झाला आणि ती गदा ती आमची गेली. परत नंतर सचिन मोळ होता, त्यावेळेस पण असंच झालं. आणि आता पृथ्वीराजने ती गदा आणली, त्याचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला. आता पृथ्वीराजच्या बाबतीमध्ये एक वातावरण तयार झाले की चिटिंग करून त्याने विजय जिंकलाय, यात किती तथ्य आहे? पृथ्वीराजनी याच्यामध्ये चिटिंग केली आहे की बाबा हा निर्णय योग्य नाही झाला, राक्षांचा आक्षेप होता, गायकवाडचा आक्षेप होता. काही लोक म्हणतात की मुरलीधर मोहोळ आल्यामुळं त्या ठिकाणी पासळी झाली. हे खरं आहे का? हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. कारण आमचा आयुष्य गेलं कुस्ती क्षेत्रात, आम्ही अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो. हे चुकीचं हे शब्द आहेत. कारण कसं, राक्षाला डाक मारली त्यांनी, मागं सरता डाक मारली, त्यावेळेस राक्षाचे दोन्ही खांदे टेकले होते. नंतर तो कोशिव झाला आणि ते हे व्हिडिओ दाखवतात, त्याच्यावर तो कोशिव दाखवतात. त्या पंचाचे काही चुकी नाही, तसं पाहिलं तो कुस्ती झालेली. पण यांनी नाही ते जोडून हे केलं. त्यांचं ऑब्जेक्शन होतं ना, त्याच वेळेस त्यांनी ऑब्जेक्शन हे करायला पाहिजे होतं आणि पंचांपुढं मांडून ते पाहायला पाहिजे होतं त्यांनी. ते न करता कुस्ती मान्य केली आणि नंतर हे गोंधळ घातला. त्या हा चुकीचा प्रकार घडलेला आहे. राक्षांनी त्या पंचांना लात मारली, तुमचं काय म्हणणं आहे? लात मारलेलं एकदम चुकीचं आहे. कारण पंचाची आज्ञा देव मानायची असते पैलवानांनी. ते न मानता त्यांनी हे असं कृत्य करणं समाजाला चांगलं नाही. मागच्या काळात पृथ्वीराजच्या बाबतीत पण हाच असं काहीतरी झालं होतं, परंतु तुम्ही सगळ्यांनी खेळाडूपणाने ते स्वीकारलं होतं ना? हो, सिकंदरची त्याची कुस्ती होती महाराष्ट्र केसरीला. त्यावेळेस पण मला वाटतं काहीतरी 15 सेकंदात पंचांनी ॲक्शन घ्यायला लागती आणि वॉर्निंग देऊन पॉईंट द्यायचा असतो. पण त्या पंचांनी त्यावेळेस तसं न करता 8 सेकंदांनी त्याला गुण दिला आणि लगेच विजय दिला. हे चुकीचं झालं होतं. आमच्या निदर्शनास ते आलं होतं, पण आम्ही काही गोंधळ घातला नाही, आम्ही मान्य केलं. ते महेश गायकवाड शेवटच्या क्षणी माघारी काय केलं, नक्की काय झालं त्यावेळेस? महेंद्र गायकवाड ते 2 पॉईंट त्या पृथ्वीराजला पहिला 1 क्वेश्चनचा पॉईंट मिळाला, नंतर महेंद्र गायकवाडला 1 क्वेश्चनचा पॉईंट मिळाला. कुस्ती करता करता तो बाहेर पडला, त्याच्यामुळं पंचांनी त्या पॉईंट दिला. मग 2 पॉईंट झाले पृथ्वीराजचे. आता त्याला माहिती होतं तो तगडा पडलाय, त्याला दम लागलाय, हे नाकारायचं सोडून त्यांनी कुस्ती सोडून तो बाहेर निघून गेला. त्यामुळं पृथ्वीराजला विजय दिला. ह्याच्यात काय पार्सलिटी काय चुकीचं आहे ते मला त्यांनी सांगावं. त्यांचं असं म्हणणं आहे, काही लोकांचा असा आक्षेप आहे की मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री म्हणून पद मिळालं, हे खरं आहे का? हेच साफ चुकीचं आहे. ते मंत्री असले म्हणजे त्यांनी काय केलं असं काही भाग नाही होता. कारण यावर्षी पृथ्वीराजची तयारी चांगली करून घेतलेली होती. कारण गेल्या वर्षाचा अनुभव आम्हाला होता, त्यामुळं आम्ही त्याची तयारी चांगली करून घेतली आणि तो खरंच चांगला पैलवान आहे. आणि अजून कुस्ती पृथ्वीराजची लावली असते ना तरी तो राक्षाला तगडा पडतोय. तुम्ही त्याची तयारी नेमकी वस्ताद म्हणून काय काय करून घेतली? कसा त्याचा खुराक होता, कारण काय व्यायाम केला? तर तुम्ही स्वतः त्याचा व्यायाम करून घेतलेला आहे, आम्ही सगळ्यांनी ते अनुभवलं आणि पाहिलेलं आहे. तुम्ही त्याचा काय काय नेमका व्यायाम करून घेतला, कसं तयारी करून घेतली? पहिला काही दिवस तो दिल्लीला ठेवला. त्या कारण का तर इथं लढतीला तेवढ्या मोठ्या जोडीत मुलं नव्हती, त्यामुळं त्याला
लढतीच्या सरावासाठी दिल्लीला ठेवला होता. तिथनं मग इथं आणलं. मग इथं त्याचा सराव घेतला आणि त्याची मेहनत घेतली. चांगल्या प्रकारे खुराक त्याला दिला, चांगला व्यायाम केला त्यांनी आणि आम्हाला खात्री होती तो विजयी होणार. त्याला त्या व्यायामाच्या वेळेस पहाटे 3ला उठायचो आम्ही. पर्वतीला पळायला जायचो. तिकडनं पर्वतीवरनं आल्या की तो तूप खायचा आणि तूप खाल्ल्यानंतर त्याचा व्यायाम घ्यायचो. जोर मारायचं, बैठका मारायच्या आणि पीटी करायची, सपाट्या मारायच्या, आखाडा तोडायचा. भरपूर 2 तास त्याची मेहनत घ्यायचो आणि त्यामुळं तो चांगला परफेक्ट झाला होता कुस्ती क्षेत्रात. आम्हाला खात्री होती तो कुस्ती मारणार. तो खुराक 2 लिटर दूध प्यायचा. एकूणच काय तुम्हाला पृथ्वीराजच्या या कुस्तीबद्दल कोणती शंका मनामध्ये नाही. आणि जे झाले ते एकदम नियमाने झाले, योग्य झाले असं तुमचं म्हणणं आहे? नियमाने झाले, योग्य झाले हे मी सांगतो. मग कुणाचा आक्षेप असतील तर त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? लोकांचे आक्षेप असतील तर? आक्षेप असेल तर त्यांनी समोर येऊन मला प्रश्न विचारो, मी त्याची उत्तरे त्यांना देऊ शकतो. बरं, तुम्हाला आनंद झालाय ना याचा सगळ्याचा? हा, लय फार आनंद झालाय. मी बरेच वर्ष याची वाट पाहत होतो. धन्यवाद, आभारी आहे.